नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2025 याबाबतचे काही महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. यामध्ये आणखी एका जिल्ह्यामार्फत आपली निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर तुम्हाला या ठिकाणी 5 मार्क्स दिल्या जाणार आहे. ठीक आहे. चुकीमुळे डायरेक्ट विद्यार्थ्याला 5 मार्क्स या ठिकाणी मिळणार आहे. तर कोणत्या घटकामार्फत दिल्या जाणार आहे, तर अमरावती ग्रामीणमध्ये काय बदल झालेला आहे, इतर कोणत्या घटकामार्फत आपले लेखीचे मार्क जाहीर केलेले आहे, याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील. जळगाव जिल्ह्यामार्फत अगोदर आपली निवड यादी आणि प्रतीक्षा यादी या ठिकाणी जाहीर केलेली होती. तर आता आणखी एका जिल्ह्यामार्फत आपली निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. बघा हा जिल्हा कोणता आहे, कोणत्या जिल्ह्यामार्फत तुम्हाला या ठिकाणी 5 मार्क्स दिल्या जाणार आहेत. तर बघा मित्रांनो, लातूर जिल्हा पोलीस भरती सन 2024-25 तर यामार्फत आपली तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी पाहावं लागेल. ओपन कॅटेगरी, ठीक आहे, मेल फिमेल दोन्ही या ठिकाणी वेगवेगळं दाखवण्यात आलेलं आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता फिजिकलमध्ये मिळालेले मार्क्स आणि रिटर्न एक्झाममध्ये मिळालेले मार्क्स, ठीक आहे, आणि कट ऑफ किती लागलेला आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. ओपन कॅटेगरी कट ऑफ आहे 129 पुरुष, महिला या ठिकाणी 124. ठीक आहे. ते संपूर्ण यादी मित्रांनो या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, EWS महिला उमेदवार लक्षात ठेवायचं, EWS महिला उमेदवार 71 वर या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे. सर्वसाधारण आहे मित्रांनो, या कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही आहे, डायरेक्ट EWS आहे आणि महिला कॅटेगरी 71 या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. यादी मित्रांनो व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. या ठिकाणी यादी जाहीर केलेली आहे. ST कॅटेगरी फिमेल बघा मित्रांनो, 85 मार्क्सवर नियुक्ती झालेली ST कॅटेगरी फिमेल लातूरमध्ये, आणि या ठिकाणी प्रतीक्षा यादी पण जाहीर केलेली आहे. ही व्यवस्थित यादी तुम्ही चेक करू शकता आणि ही यादी कशा प्रकारे डाउनलोड करायची हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहोत. पोलीस अधीक्षक कार्यालय लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर पोलीस या ठिकाणी 5 मार्क्स तुम्हाला देण्यात आलेले आहे. ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी चेक करू शकता 5 गुण सर्व उमेदवारांना देण्यात आलेले आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी कोणकोणते प्रश्न चुकलेले होते ABCD मध्ये याचा क्रमांक पण दिलेला आहे. तर लक्षात ठेवायचं, पोलीस शिपाई भरती लोहमार्ग छत्रपती संभाजीनगर यामध्ये जर तुम्ही एक्झाम दिलेली असेल तर तुम्हाला या ठिकाणी 5 मार्क्स देण्यात आलेले आहे. बाकी तुमचे मार्क्स तुम्हाला मिळेलच, पण हे चुकीचे प्रश्न असल्यामुळे 5 मार्क्स देण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, अमरावती ग्रामीण या ठिकाणी पण 1 मार्क तुम्हाला देण्यात आलेला आहे. तर प्रश्न क्रमांक तुम्ही चेक करू शकता. A मधला 89, B मधला 64, C मधला 39 आणि D मधला 14 या प्रश्न क्रमांकाला 1 मार्क या ठिकाणी अमरावती ग्रामीण मधले सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, जिल्हा वर्धा मार्फत आपले मार्क्स या ठिकाणी जाहीर केलेले आहे. रँक वाईज मार्क्स या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे. हे एक अकॅडमीने तयार केलेली PDF आहे. तर या ठिकाणी तुम्ही ग्राउंडमध्ये मार्क्स आणि रिटर्नमध्ये एक्झाममध्ये मिळालेले मार्क्स हे तुम्ही चेक करू शकता. जिल्हा वर्धा मार्फत आपले मार्क्स या ठिकाणी जाहीर केलेले, संबंधित विद्यार्थ्यांनी आपले मार्क्स चेक करून घ्यायचे. नंतर पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फत पण आपले लेखीचे मार्क्स या ठिकाणी जाहीर केलेले आहे. पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फत पण आपले लेखीचे मार्क्स या ठिकाणी जाहीर केलेले आहे. व्यवस्थित चेक करून घ्यायचे. 15 मार्क्सला तुमची एक्झाम या ठिकाणी झालेली होती. तसेच मित्रांनो, नागपूर ग्रामीण मार्फत पण आपले लेखीचे मार्क्स या ठिकाणी जाहीर केलेले आहे. नागपूर ग्रामीण लक्षात ठेवा, नागपूर ग्रामीण पर आपले मार्क्स या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी आपले नागपूर ग्रामीणचे मार्क्स चेक करून घ्यायचे, लेखीमध्ये तुम्हाला किती मिळालेले आहे. तर नंतर मित्रांनो, पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम लक्षात ठेवा, पोलीस अधीक्षक कार्यालय वाशिम यांच्या मार्फत पण आपले मार्क्स या ठिकाणी जाहीर केलेले आहे. ठीक आहे. रिटर्न एक्झाम मार्क्स, ठीक आहे, तुमचं नाव, चेस नंबर, अप्लिकेशन नंबर दिलेला या ठिकाणी हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं. पोलीस अधीक्षक वाशिम जिल्हा पोलीस यांच्या मार्फत आपले लेखीचे मार्क्स जाहीर केलेले आहे. नंतर मित्रांनो, बुलढाणा जिल्हा पोलीस भरती, तर बुलढाणा जिल्ह्यामार्फत पण आपले लेखीचे मार्क्स या ठिकाणी जाहीर केलेले आहे. ठीक आहे. बुलढाणा जिल्हा पोलीस यांच्या मार्फत पण आपले लेखीचे मार्क्स जाहीर केलेले व्यवस्थित चेक करून घ्यायचे. अप्लिकेशन नंबर, चेस नंबर, तुमचं नाव आणि रिटर्नमध्ये एक्झाममध्ये मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला पेपर कोणता आलेला होता हे या ठिकाणी दिलेलं आहे. भंडारा डिस्ट्रिक्ट पोलीस यांच्या मार्फत पण आपले मार्क्स या ठिकाणी जाहीर केलेले आहे. रिटर्न एक्झामचे मार्क्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. नाव, चेस नंबर, तुमचं नाव, एक्झाममध्ये मिळालेले मार्क्स, क्वालिफाय डिस्क्वालिफाय या ठिकाणी दाखवलेले आहे. ठीक आहे. ते संपूर्ण यादी मित्रांनो व्यवस्थित चेक करून घ्यायची. तर आता आपण पाहणार आहोत की ही यादी तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता. तर तुम्हाला काय करावं लागेल, गुगलवर जाऊन महाराष्ट्र पोलीस भरती रिझल्ट असं सर्च करायचं.
सर्च केल्याबरोबर तुमच्याकडे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे। या ठिकाणी जे दिसत आहे पोलीस भरती रिझल्ट, पोलीस भरती शारीरिक चाचणी निकाल जाहीर, तर तुम्हाला काय करावं लागेल, यावर क्लिक करायचं। यावर क्लिक केल्याबरोबर अशा प्रकारचं तुमच्याकडे इंटरफेस ओपन होणार आहे। थोडं खाली खाली यायचं। खाली खाली आल्यानंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी संपूर्ण युनिटची लिंक तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर तुम्हाला जर पुणे शहरचा निकाल पाहायचा असेल तर यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता। नागपूर शहर म्हणजे ज्याची जी एक्झाम झालेली आहे त्यांची जर मार्क्स तुम्हाला पाहायची असेल किंवा उत्तरपत्रिका पाहायची असेल तर तुम्ही या ठिकाणी वरून डाउनलोड करू शकता। ठीक आहे, उत्तरपत्रिका आणि तुम्हाला एक्झाम मध्ये मिळालेले मार्क्स दोन्ही तुम्ही या ठिकाणी वरून डाउनलोड करू शकता। संपूर्ण लिंक तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। किंवा जर तुम्हाला हे लिंक लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर पण मी तुम्हाला हे लिंक उपलब्ध करून देईन। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। आपली यादी कशा प्रकारे डाउनलोड करू शकता हे पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर जळगाव आणि लातूर मार्फत आपली निवड यादी जाहीर केलेली आहे। इतर जिल्ह्यामार्फत 1-2 दिवसामध्ये यादी जाहीर केल्या जाणार आहे। याबाबतचे आणखी काही अपडेट आले की त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल। त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। तो व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।